नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट या चॅनल वरती. पॉलिटेक्निक डिप्लोमा फर्स्ट इयर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की तुमचा जो काही कॅप्रॉन 1 चा तुम्ही चॉईस फिलिंग केली होती, म्हणजेच ऑप्शन फॉर्म फिल केलेले होते, त्याचा आता रिझल्ट जाहीर झालेला आहे, पूर्णपणे डिक्लेअर झालेला आहे. आणि आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं, म्हणजेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक असो किंवा तुमच्या आवडता सेमी गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळालं असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा फर्स्ट राऊंड मध्ये त्यांना कोणतंच कॉलेज अलॉटमेंट आलेलं नाही, आणि काही काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट आलं पण त्यांना ते पाहिजे नाही, बेटरमेंट कडे जायचंय, सेकंड राऊंड कडे त्यांना जायचंय, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, त्वरित आपल्यासोबत संपर्क करायचाय आणि पुढची प्रोसेस समजून घ्यायची, म्हणजे बेटरमेंट कसं करायचं, म्हणजे पुढच्या राऊंड कडे कसं जायचं. आणि आता ज्या विद्यार्थ्यांना कॅप्रॉन 1 मध्ये नंबर लागला नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी करायचं काय, पुढे प्रोसेस काय असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे, सगळ्यात पहिले तर तुम्हाला आहे ना, आता कॅप्रॉन 2 साठी तयारी करायची, म्हणजे प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची त्याच्यासाठी सविस्तर आपण व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल, म्हणजे तुमच्या रँक नुसार, मेरिट रँक नुसार, त्याचबरोबर तुमच्या 10वीच्या मार्कानुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कुठे ऍडमिशन मिळेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, किंवा तुम्हाला नंबर लावून घ्यायचा असेल आमच्या टीम कडून, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करून आजच तुमचं काउन्सिलिंगचं प्रोसेस जॉईन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढची प्रोसेस काय असणार याच्यासाठी लवकरच आपण नवीन व्हिडिओ बनवून घेऊन येऊ. जर तुम्हाला पुढची प्रवेश प्रक्रिया जाणून घ्यायची असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.